Mane has been elected President of the Professional Realtors of Pune PROP Welfare Association for 2025 to 2027, with the organization unveiling a new committee and a focused plan to enhance professionalism and transparency in the real estate sector across Pune and PCMC. Manish Didmishe has been appointed secretary, while Murli Ramani will serve as treasurer. Vice presidents for the term include Tanuj Nagrani, Builder Relations and Sponsorships, and Neeraj Singh, Technology and Communications. The new board also includes directors for training, business exchange, growth, media, cultural activities and events. PROP announced initiatives such as advanced training for brokers, a verified directory of certified members and awareness programs to help home buyers work with qualified realtors. The association emphasized that all PROP members are RERA registered and affiliated with NAR India. New President Udayan Mane said the committee's priority will be strengthening trust and professionalism in the real estate ecosystem, ensuring transparent transactions and informed consumers. माझं नाव उदयन माने. माझी निवड 17 नोव्हेंबरला प्रेसिडेंट ऑफ प्रोफेशनल रिएल्टर्स ऑफ पुणे वेलफेअर असोसिएशनसाठी झाली आणि आम्ही आता 11 लोकांची एक गव्हर्निंग बॉडी बनवून त्याच्या थ्रू आमच्या 200 मेंबर्ससाठी बरेच सारे उपक्रम करण्याचा प्लॅन करत आहोत. ही टर्म 2 वर्षाची आहे. याच्यामध्ये 24 मंथ्स आमचं कॅलेंडर, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग, टेक्नॉलॉजी आणि वेलफेअर, ज्याच्यामध्ये फिटनेस आणि वेलबिईंग पण येतं. अशा पद्धतीनं हा पूर्णपणे 24 महिन्याचा आम्ही प्रोग्राम आखत आहोत. या बेसिकली असोसिएशनच्या अंडर 200 बिझनेस ओनर्स येतात, जे फुल टाईम रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत, टॉप परफॉर्मिंग रिअल इस्टेट कन्सल्टंट्स आहेत पूर्ण सिटीमधले, ज्यांनी लास्ट इयर 20,000 करोडचा रिअल इस्टेटचा सेल पुण्यामध्ये केलेला आहे. सो दे अप्रॉक्सिमेटली कॉन्ट्रीब्यूट 37 ते 40% ऑफ पुण्याची रिअल इस्टेट सेल लास्ट इयरचा. सो ह्या सगळ्यांच्याकडे मिनिमम 25 आणि मॅक्सिमम 100-150 लोकांचा स्टाफ आहे. सो ऑल इन ऑल आम्ही बेसिकली 200 जरी बिझनेस ओनर्सशी बोलत असू तरी आमचा रीच हा साधारण 2,000 लोकांपर्यंत आहे. बेसिकली या प्रॉप असोसिएशनचं हे 8वं वर्ष कंप्लीट होतं आहे. आता हे एक छोट्या असोसिएशनपासून मोठ्या असोसिएशनकडचं ट्रान्झिशन आहे. यामध्ये आम्हाला वाढत्या बिझनेसच्या चॅलेंजेसवर काम करायची गरज आहे. सो नीरज सिंग जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत ते पूर्णपणे टेक्नॉलॉजीचा भाग सांभाळणार आहेत, ज्यामध्ये CRM टूल्स, AIच्या मदतीने केले जाणारे मार्केटिंग इनिशिएटिव्ह, प्लस बऱ्याचशा गोष्टी ज्या टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी ज्या कन्सल्टंट्स आणि आपल्या प्रॉप मेंबर्सला उपयोगी पडतील अशांवर डेव्हलपमेंट होणार आहे. ज्याच्यामध्ये एक बिझनेस एक्सचेंज पोर्टल, 2 कन्सल्टंट सिटीच्या 2 बाजूंना असणारे एकमेकांबरोबर कसा बिझनेस करू शकतील, वाढवू शकतील, यासाठीचा हा इनिशिएटिव्ह आहे. जे दुसरे व्हाईस प्रेसिडेंट आपल्याबरोबर आता नाही आहेत, तनुज नागरानी, ही विल बी हँडलिंग टिपिकली बिल्डर रिलेशन. आज कन्सल्टंट्सला बिल्डरपेक्षा बिल्डर्सना कन्सल्टंटची प्रचंड गरज निर्माण झालेली आहे, कारण बिल्डर्सचा 65 to 70% हा सेल हे कन्सल्टंट्स करतात आणि त्यामध्ये हे प्रोफेशनली मॅनेज्ड कन्सल्टंट्स लाईक प्रॉपचे मेंबर्स यांची डेव्हलपर्सलाही तितकीच गरज आहे जेवढी कन्सल्टंट्सला बिल्डर्सची आहे. सो तनुज नागरानी विल बी taking care of getting a builder on board, taking his projects to the members and trying to work out an exclusive solution where prop members will contribute major sale for the developer. Third, we have a prop growth headed by director Mahesh Yadav. He will be trying to get more members, like-minded members of prop, which will be a asset to prop, because आता पुण्यामध्ये 7,000 ते 7,500 कन्सल्टंट्स रेरा कन्सल्टंट आहेत, पण प्रॉपची स्ट्रेंथ ही 200 आहे. सो आम्हाला आज पुण्याच्या 4ही कोपऱ्यांमध्ये जे कोणी टॉप परफॉर्मर आणि परफॉर्मिंग फुल टाईम कन्सल्टंट आहेत त्यांना आमच्या प्रॉप असोसिएशनमध्ये घेऊन त्यांच्याबरोबर क्रॉस सेल आणि त्यांच्याबरोबर ट्रेनिंग सेशन्स करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. सो पुणे बेसिकली जेव्हा आम्ही नॅशनल असोसिएशन थ्रू पूर्ण इंडियात फिरतो, पुणे इज वन ऑफ द मोस्ट प्रेफर्ड सिटी बाय लॉट ऑफ एंड युजर्स. कस्टमरसाठी इथलं वेदर, इथलं पाणी आणि इथली
सेफ्टी ही खूप इम्पॉर्टंट आहे बाकीच्या सिटीजपेक्षा आणि त्यामुळे पुण्याची रिअल इस्टेट ग्रोथ ही कंटिन्युअस होते गेले 3 वर्ष. तुम्ही बघाल तर पुणे नंबर 1 आहे इन टर्म्स ऑफ घरं विक्री अक्रॉस इंडिया. आणि पुण्यामध्ये आज ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरची डेव्हलपमेंट चालू आहे, रिंग रोड म्हणा, मेट्रो ट्रेन्स म्हणा आणि आता कनेक्टिव्हिटी विथ मुंबई विथ मिसिंग लिंक, हे मुंबई आणि पुणे एक होऊन जाणार आहे पुढच्या काही काळामध्ये. आणि त्यामुळे पुण्याची ग्रोथ ही चारी बाजूला इक्वल होतीये असं आमचं म्हणणं.